कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि ब्लॉगची सुरुवात अशी होईल हे मला देखील माहीत नव्हतं। तर कॅमेरा पकडला आहे राजनी। एक मिनिट थांबा। तर उद्या आहे महापरिनिर्वाण दिन, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे उद्या। तर चालाबादप्रमाणे शालवान बुद्ध विहार आमच्या इथे, तर बाहेरून अनुयायी येतात पाया पडायला, अभिवादन करायला। तर त्यांच्यासाठी एक भोजनाची व्यवस्था म्हणून दरवर्षी करतो, तर यावर्षी देखील करण्यात आली आहे। आणि आता मी, राज आणि पप्पा आम्ही घेऊन निघालो आहे। आता इथून आम्ही विहाराला जाऊ, तिथं सगळी कमिटी किंवा आपले लोक येतील, सगळे जमतील। आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून दादरला जाऊ, शिवाजी पार्कला। तिथे लोकांची राहायची आणि व्यवस्था केलेली आहे। तर आता हा ब्लॉग कंटिन्यू करूया। आणि आता टेम्पोमध्ये आहे आम्ही, आता निघूया। आणि अशी पर्टिक्युलर लाईन लावून द्यायला बरं पडतं, मध्ये कुठलं की लय प्रॉब्लेम होणार। आपली पण मॅनपॉवर चांगली आहे। मोठे भाव कसे वाढते। बसून काम करायला बरं वाटतं। ज्याला भूक लागली तो इथे येऊन उभा राहील, दोन हातात घेऊन जाता म्हणजे काय। दादरला भोजन वाटप झाल्यानंतर मग आम्ही सगळे पुन्हा एकदा विहारात आलो। आणि त्यानंतर मग रात्री 11:15 वाजता वंदनेसाठी विहारात जमा झालो। आणि मग तिथून मी आणि राज आणि दादा दादरला गेलो।
तर दादरला आम्ही पोचलो आणि दादरमधील हिंदू कॉलनी येथील बाबासाहेबांचं घर राजगृह तिथे आम्ही गेलो. तर आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून करू शकलो नाही, पण बाहेरून शूट केलं. पूर्णपणे असा एक रोषणाई केली होती आणि सगळे जनसमुदाय तिथे जमला होता. तर आम्ही आतमध्ये बाबासाहेबांच्या ज्या वस्तू आहेत, रमाईची भांडी आणि ती सगळी जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. तर तुम्ही देखील नक्की जा. तर आता आम्ही तिघं म्हणजे मी, दादा आणि राज महापरिनिर्वाण दिनाची जे लोअर परळमधले घर आहे जुनं, तर तिथं आलो. आधी राजगृहाला गेलो, तिथं भेट दिली आणि त्यानंतर इथं आलो. इथं फर्स्ट टाइमच येतोय. आता वर आलो आम्ही दुसऱ्या मजल्यावरती, पण ह्याच्यामधली खोली कुठली आहे ते माहिती नाही आणि आता आहे पण कोणी नाही, कारण की आता वाजले तर रात्रीचे 1:45 आणि फर्स्ट टाईम आता आम्ही या बिल्डिंगमध्ये मॅप लावून आलो होतो. इथे एक काका भेटले, ते आम्हाला बत्तीगांना बघून आले बाहेर आणि मग त्याने सांगितलं नाही की ज्या शेवटच्या 2 समोरासमोरील खोल्या आहेत तर त्या बाबासाहेबांच्या होत्या, तिथं बाबासाहेब आधी राहायचे. तर आता त्या बंद आहेत आणि उद्या सकाळी कदाचित चालू असतील. तर त्यानंतर आम्ही वरळीला ब्रिटिश चाळीमध्ये गेलो, जिथं जयंती मोठ्या प्रमाणात साजरी, जल्लोषात एकदम साजरी करतात. तर तिथं तिथं स्मारक आहे, तिथं आम्ही गेलो आणि तिथेही देखील स्मारकाला बाबासाहेबांच्या तिथं आम्ही अभिवादन केले. आणि शेवटी आम्ही मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी पार्कमध्ये गेलो. तर तिथे हा स्टेज उभारण्यात आला होता, त्याबद्दल बाबासाहेबांची मूर्ती पुतळा उभारण्यात आला आणि पूर्ण जनसमुदाय हा छपला होता. मग त्याच्यात आम्ही घरी जाणार परत निघालो. तर आम्हाला 4 वाजता